ताई नमस्कार. नमस्कार. आपण जे औषध घेताय त्या बायोसेलिक्स कंपनीकडून मी आलेलो आहे. मला थोडीशी आपल्याबद्दल माहिती हवी आहे. तर तुम्ही पहिले आपलं नाव आणि तुम्हाला कुठला आजार होता हे पहिले मला सांगा. माझं नाव सीमा ज्ञानेश्वर खालकर, राहणार नाशिक रोड, खालकर मळा. मला लंग्स प्रॉब्लेम 4 वर्षापासून होता. लंग्स प्रॉब्लेम म्हणजे काय? लंग्सचा कॅन्सर होता आणि प्लस खोकला, दमा आणि मला चालताना बोलताना दम लागायचा. अगदी बाथरूमला गेले तरी मला दम लागायचा. आता 28 दिवस झाले तर मला हे औषध चालू आहे. 4थ्या दिवसापासून या औषधाने खूप फरक पडला. खोकला थांबलाय, कफ येणं थांबलंय, चालताना दम लागायचा तो पण थांबलाय आणि खूप स्किन ड्राय झाली, खूप ब्लॅक झाली ती. आता ती पण थोडी उजळली. 28 दिवसात? 28 दिवसामध्ये. एका दिवसात किती घेताय? एका दिवसात किती घेताय? एका दिवसामध्ये आता मी 3 पाऊच घेते. 3 पाऊच घेते सकाळ दुपार संध्याकाळ. ओके. आणि तुमचा जो औषध हे जे चालू आहे आता तुमच्या लंग्स कॅन्सरसाठी ते सुद्धा तुमचं चालू आहे? ते कमी झाले आता. ते आता कमी झालं? केली. व्हेरी गुड. म्हणजे आपोआप कमी केलं का डॉक्टरांनी सांगितलं? नाही, मी आपोआप कमी करून बघितली. मला बघायचं होतं की किती फरक पडतो. अच्छा. मी थोडी 3 दिवसातून एकदा गोळी घेतली. व्हेरी गुड. बराच म्हणजे फरक मला यांनी जाणवला त्या गोळीपेक्षा. बरं. म्हणजे तुमच्या हिशोबाने हे जर तुम्ही रेग्युलर घेतलं तर आपला जो आजार आहे ते 100% नील होऊ शकतो. होऊ शकतो. कारण 28 दिवसात जर इतकं रिझल्ट आहे तर तुम्हाला ते होऊ शकतं. जरा हिंदी में सांगा सर. तर मैं थोड़ा अभी आपको हिंदी में बताता हूँ. ये जो हमारी दीदी है ये खालकर मैडम है. ये नासिक में नासिक रोड करके एक एरिया है, उधर रहते हैं. उनको लंग्स का कैंसर हुआ था और ये डिटेक्ट हुआ पिछले 4 साल से. तो उनका एलोपैथी का ट्रीटमेंट होते हुए प्लस एक 8 उनको ये हो चुका है, केमोथेरेपी हो चुका है. बट हमारे एक दोस्त है गिरी साहब, उन्होंने ये अपना बायोसेलिक्स इनको एक 28 दिन पहले दिया था और टिल डेट वो एक दिन में 3 पाउच ले रहे हैं. बट उनको जो रिलीफ मिला है, यानी कि उनको अपने आप में एक रिलीफ ऐसा था कि उनको वॉक करते समय दम लगने का, फिर खांसी आने का, वॉशरूम गए तो फिर दम लगने का, तो पूरा जो स्किन है वो एकदम ब्लैक गिर गया था. तो उनको ये एहसास हुआ है कि अभी उनका जो है दम लगना कम हो गया है, वॉकिंग आराम से वो कर पा रहे हैं. स्किन में भी एक थोड़ा सा ग्लो आया हुआ है उनके चेहरे पे. तो वो इस प्रोडक्ट से फुल्ली सॅटिस्फाईड आहे. अजून काही आपल्याला काही सांगायचं आहे ताई? मला तर म्हणजे औषधाने खरंच म्हणजे बरेचसे पेशंट बरे होऊ शकतात. आणि मला गिरी सरांनी ब्रह्म विष्णू महेश माझ्या घरी आले तिथे. कारण मी जेव्हा रुद्राभिषेक वाचून उठले आणि हे घरी पोचले माझ्यासाठी औषध, म्हणजे अक्षरशः हनुमंतासारखी मला जडीबुटी माझ्या घरी आली असं म्हणायचं. कॅन्सर